नमस्कार मित्रांनो, आज आपण सुबोध ज्ञानेश्वरी या य गो जोशी लिखित सुबोध ज्ञानेश्वरी या ग्रंथातील एक छोटासा भाग पाहणार आहोत. ज्ञानेश्वरीमधील अध्याय 6व्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 मार्गाने, या अष्टांग योगाने साधकाचा होणारा प्रवास याचं वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ज्या काही या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थांचं श्री भगवान कृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगताना युद्ध हे पण एक अष्टांग योगच आहे याचं त्याला भानावर आणण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अष्टांग योग आणि युद्ध योगाची अष्टांगे यांचा मेळ श्री भगवंतांनी घातलेला आहे. तर ते आपण पाहूया. भगवंतांनी नंतर काही वेळ मौन पत्करले आणि अर्जुनाच्या विचारांची दिशा बदलण्याकरता ते अगदी निराळ्या दिशेने बोलू लागले. अर्जुना, या युद्धाकडेही तू अष्टांग योगाच्या दृष्टीने पहा. युद्धाकरिता चित्त स्थिर कर. मोह मायेपासून अलिप्त होणे. या युद्धात आपला पक्ष न्यायाचा आहे ही मनाची खात्री असणे. त्रस्त जनतेच्या सुखाकरिता हे युद्ध आपण लढणार आहोत आणि या युद्धात जय प्राप्त झाल्यानंतर जनतेच्या सुखाकरिताच आपण राज्य करणार आहोत अशी मनाची घडण कायम ठेवणे हे या युद्धाच्या अष्टांग योगातील पहिले यम नियम होत. या युद्धात आपण न्यायाच्या बाजूने लक्ष लढत आहोत तेव्हा आपल्याला अपयश येणेच शक्य नाही असा मनाचा निर्धार करणे हे युद्धाच्या अष्टांग योगातील आसन होय. सर्व योद्ध्यामध्ये एकच चैतन्य वास करीत आहे या विचाराचा श्वास घेणे. त्या चैतन्याचा कोणीही नाश करू शकणार नाही या विचाराचा कुंभक करणे आणि देहाचा नाश म्हणजे चैतन्याचा नाश नव्हे असा शांत मनाने उच्छ्वास टाकणे हा या युद्धाच्या अष्टांग योगातील प्राणायाम होय. आणि हे माझे काका, हे माझे बंधू, हे माझे पुतणे, हे माझे गुरु, हे माझे पितामहा इत्यादी मोहांचा मनाला स्पर्शही न होऊ देणे हा या युद्धाच्या अष्टांग योगातील प्रत्याहार होय. या युद्धात नियतीने आपलाही देह जरी रणभूमीवर पडला आपण नाहीसे होत नाही. आपल्या चैतन्यरूपी आत्मा अविनाशी आहे ही मनाची भावना ठेवणे या युद्धाच्या अष्टांग योगातील धारणा होय. ही धारणा जमली की जवळची शस्त्रास्त्रे संपेपर्यंत किंवा विजय प्राप्त होईपर्यंत लढत राहणे ही या युद्धाच्या अष्टांग योगातील ध्यानाची अवस्था होय. युद्धातील अष्टांग योगातील या 7 पायऱ्या चढून गेल्यानंतर अर्जुना अंतिम जय मिळवणे आणि त्या आनंदात शांत मनाने राहणे, प्रजेचे सुख ते आपलेच सुख या सर्वव्यापी भावनेत राहणे हे या युद्धाच्या अष्टांग योगातील समाधी सुख होय. अर्जुना, तू असे समज की या विश्व देहाच्या शरीरातील धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पंचप्राण आहेत आणि देवी द्रौपदी हे या देहातील कुंडलिनी आहे. ती सध्या अपमानित आहे, आत्मसुखाला मुकलेली आहे. विजय मिळवून तिला शांत करणे म्हणजेच या विश्वाच्या समाज देहाला परमात्मा पदाची प्राप्ती करून देणेच आहे. हे पहा मित्रांनो, किती छान आणि सुंदरपणे भगवंतांनी पुराणातील आध्यात्मिक अष्टांग योगाची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घडीघडीला येणाऱ्या रोजच्या आपल्या आयुष्यातील संकटांसोबत घालून जे काही आपण रोज युद्ध लढतो त्या युद्धाशी, त्या संकटांशी, युद्धाशी, त्या प्रसंगाशी घालून आपल्याला अशा प्रकारे आपण कसं सजग राहायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हे जीवन युद्ध जिंकायचं आहे त्याचा एक छानसा मार्ग सांगितलेला आहे. या ठिकाणी आता ह्या ज्या काही आपण संज्ञा पाहिल्या कोणत्या, प्रत्याहार, समाधी, ध्यान, धारणा, यम, नियम यांच्याकडे जर आपण एक
थोडंसं यांच्या मूळ संकल्पना काय आहेत ते थोडक्यात पाहू जरा. तर मित्रांनो, आपण नियम म्हणजे काय ते पाहू. अहिंसा, सत्य, असत्यय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 मनोनिग्रहाचे नियम असून शुचिता, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणाधीन हे इंद्रिय निग्रहाचे नियम आहेत. आसन. शरीर ज्या अवस्थेत स्थिर केले असता मन आणि शरीर या दोघांनाही सुखावं वाटेल आणि स्थिरता प्राप्त होईल अशी शरीराची बैठक म्हणजे आसन होय. खडीसाखरेच्या खड्यातील गोडी काढून टाकून खडीसाखरेला हिऱ्याचे मोल आणून देण्याइतके हे कठीण आहे. प्राणायाम लक्षात घ्या. बघा, अष्टांग योग साधनेत या इंद्रिय विजयाच्या बाबतीत अनेक लोक हार खाऊन परत फिरले आहेत. इंद्रिय विजयाच्या प्रयत्नात बुद्धीच्या हातात वैराग्य रूपी काठी दिली तर हाही मार्ग कठीण नाही. प्राणायामाने श्वासोच्छ्वासाला शिस्त लावल्यानंतर इंद्रियावर विजय मिळवण्याच्या मार्गाने साधकाला वाटचाल करावी लागते. आता प्रत्याहार. आपले पंचेंद्रिये आपापल्या विषयाबद्दल विरक्त करणे, कोणतेही विषय समोर आले असता त्याकडे त्रयस्थासारखे उदासीनतेने पाहणे आणि केवळ आत्मानंद हाच आनंद आहे अशी सर्व इंद्रियांची वृत्ती स्थिर होणे याला शास्त्रीय भाषेत प्रत्याहार म्हणजेच इंद्रियावर विजय मिळवणे असे म्हणतात. धारणा पाहू. मनोरूपी गायीला एकाग्रतेचे दावे बांधून मनाचे लक्ष एकाच ठिकाणी स्थिर करणे याला धारणा असे म्हणतात. आपल्या शरीरात 7 नाडी चक्रे आहेत. त्यातील कोणत्याही एका चक्रावर मन स्थिर केले असता शरीर रोगमुक्त आणि आरोग्य संपन्न. आणि आता समाधी म्हणजे काय ते पाहू. आणि अशा ध्यानमग्न स्थितीत दुसरी कोणतीही वस्तू मनाच्या डोळ्याला न दिसता आपण निर्गुण निराकार आहोत अशा वृत्तीत तल्लीन होणे याला समाधी असे म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 मार्गांनी क्रमाक्रमाने साधकाचा होणारा प्रवास म्हणजेच अष्टांग योग होय. आता श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा अध्यात्मातील अष्टांग योग आपल्या जीवनाशी, आपल्या दैनंदिन जीवनासोबत कशा प्रकारे आपल्याला त्याचा मेळ घालून आपल्या आयुष्यातील रोजचे होणारे जे आपला जो संघर्ष आहे, आपलं जे आयुष्य आहे, येणाऱ्या संकटांच्या विरुद्ध आपल्याला या योगाची सांगड घालून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला मार्ग काढायचा आहे याबाबतचं मार्गदर्शन श्री संत माऊलींनी यापुढे केलेलं आहे.